हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026चं इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राच्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपलं आहे मिशन सक्षम. आता हे जे सक्षम आहे ह्याचा फुल फॉर्म काय? सहकारी बँक क्षमता निर्माण. आता हे जे सहकारी बँक दिसते, आता बँक आहे ऑब्व्हियसली, तिथे मध्ये कोण येणार आहे? आरबीआय येणार आहे. ठीक आहे, इथे आरबीआय मध्ये आली आहे. आता आहे काय, हा फुल फॉर्म बघू आणि आपण ठरवू की नेमकं त्यांना नवीन काय काढायचं आहे. आता सहकारी बँक क्षमता निर्माण आहे, हे सहकारी बँकेविषयी आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेविषयी आहे. क्षमता निर्माण, आता हे जे कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यांची काहीतरी क्षमता निर्माण करायची किंवा वाढवण्याची काहीतरी गोष्ट दिसत आहे. आता जर आपल्या कोऑपरेटिव्ह बँकेची क्षमता वाढवायची आहे म्हणजे काय करावं लागेल? ह्या बँकेमधले जे लोक आहेत तर त्यांची क्षमता वाढवावी लागेल, इथल्या कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवावी लागेल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्या आरबीआयने एक नवीन मिशन काढलेलं आहे, मिशन सक्षम. आतापर्यंत काय होत होतं की ह्याच्यातले जे लोक होते ह्या कोऑपरेटिव्ह बँकेतले, तर ते खूप जास्त असे काही शिकलेले नव्हते किंवा ट्रेंड नव्हते. तर त्याच्यामुळे इथे बऱ्याचदा नवीन नवीन चुका होत होत्या, नवीन नवीन त्रुटी येत होत्या किंवा बऱ्याचदा काही घोळ होत होते. तर हे सगळं थांबवण्यासाठी आरबीआयने हे मिशन सक्षम काढलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे जे कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत तर त्याच्या मागे राहत होत्या त्या आता मागे राहणार नाही. ठीक आहे, हे आपल्याला करायचंय. बघा, प्रारंभ करता किंवा लॉन्च कोणी केलेलं आहे? आरबीआयने लॉन्च केलेलं आहे. उद्दिष्ट काय? नागरी सहकारी बँकांमध्ये किंवा जे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स असतात तर त्याच्यामधल्या व्यवस्थापकीय व कार्यात्मक क्षमता वाढवायची आहे. व्यवस्थापकीय म्हणजे ऑर्गनायझेशनल ज्या पण क्षमता आहेत, म्हणजे वरती कोण आहे, खाली कोण कोण व्यक्ती आहेत, तर ते सगळं जे ऑर्गनायझेशन असतं ते पूर्ण त्याची क्षमता वाढवायची आहे. त्याच्यानंतर कंप्लायन्स किंवा ज्याला आपण अनुपालन म्हणतो, तर त्याच्यातली संस्कृती, तिथल्या संस्कृतीची सुधारणा करायची आहे आणि संस्थात्मक लवचिकता बळकट करायची किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल रेझिलियन्स म्हणतो. म्हणजे काय की आता ही कोऑपरेटिव्ह बँक आहे तर ह्याच्यावर काहीतरी एक्सटर्नल काहीतरी फोर्स आला किंवा काहीतरी क्रायसिस आलं तर तिथून वाचण्यासाठी जे गोष्टी असतात ते म्हणजे इन्स्टिट्यूशनल रेझिलियन्स, तर ते सगळं बळकट करायचं. ऑब्व्हियसली जर ह्याची आपण जे कॅपॅसिटी आहे ती वाढवली किंवा क्षमता वाढवली तर ते सगळं वाचेल. ठीक आहे, तर हे त्याचं उद्दिष्ट आहे. कशासाठी? नागरी सहकारी बँकांसाठी. लक्षात ठेवूया, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेसाठी आहे फक्त. त्यानंतर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकसाठी क्षेत्रव्यापी क्षमता विकास. क्षेत्रव्यापी म्हणजे सेक्टर वाईड, म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीमध्ये, म्हणजे ऑर्गनायझेशनसाठी किंवा तिथले कोणते व्यक्ती आहे, म्हणजे प्रत्येक फायनान्ससाठी किंवा बाहेरच्या कोणत्या गोष्टी असतील अशा सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी हे मिशन सक्षम असणार आहे. क्षेत्रव्यापी क्षमता विकास किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग व प्रमाणन, म्हणजे इथे सर्टिफिकेट वगैरे पण देणार आहे. ठीक आहे, कोणाकोणाला देणार आहे? तिथले जे व्यक्ती आहेत, लोक आहेत त्या कोऑपरेटिव्ह बँकेतले, तर त्यांना हे सगळं सर्टिफिकेशन आणि पूर्ण कॅपॅसिटी बिल्डिंगचं प्रशिक्षण देणार आहे. कसं होणार आहे? ते ई लर्निंगद्वारे पण, म्हणजे ऑनलाईन पण होईल आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण म्हणजे ऑफलाईन पण होईल. तर तसं आरबीआय पूर्ण अरेंज करणार आहे. तर असं हे मिशन सक्षम आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उद्गम पोर्टल. आता उद्गमचा फुल फॉर्म काय? अनक्लेम्ड डिपॉझिट्स गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन. म्हणजे काय की बऱ्याचदा काय होतं की आता तुम्ही एखादी बँकेत खातं काढलं आणि तिथं काहीतरी पैसे टाकले, तर खूप दिवस झाले मग तुम्ही विसरून गेले की तुमचं काही बँकेत खातं टाकलंय आणि त्याच्यामध्ये 10-15 लाख आहे. ठीक आहे, पण आपण जनरली तसं विसरत नाही. पण बऱ्याचदा काय होतं की आपले जे आजोबा वगैरे असतात किंवा आपले पप्पा वगैरे कोणी कोणी पण असतात, आपले जे वरचे जे मोठे मंडळी असतात ते, तर त्यांनी काहीतरी बँकेतलं खातं काढलं असतं किंवा कुठं काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. त्याच्यानंतर ते म्हणजे बऱ्याचदा आपल्याला न सांगता त्यांची डेथ होऊन जाते. तर त्याच्यामुळे ते आपल्याकडे याच्या ऐवजी ते कोणाकडे जातच नाही. मग समजा हे 10 वर्षाच्या वरती झाले, आता ते गव्हर्नमेंटच आहे की 10 वर्षाच्या वरती जर कोणी क्लेम केलं नाही किंवा त्याच्यावर कोणी दावा ठोठावला नाही, तर ते आपोआप एक आपलं गव्हर्नमेंटनी काढलेलं फंड आहे, ते जे डिपॉझिटरचं म्हणजे त्यांना एज्युकेशन वगैरे करायसाठी एक फंड आहे, तर तो वेगळा फंड काढलेला तर त्याच्यामध्ये जात असतं. ठीक आहे, पैसे ते मग त्याच्यानंतर आपण क्लेम केला किंवा आपण दावा ठोकवला तर आपल्याला परत मिळतं. ठीक आहे, तर आपले जे आजी आजोबा आहेत तर त्यांनी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ते आपल्याला भेटली नसेल, आपल्याला माहित नाही आणि आपण त्याच्यावर दावा ठोठावला नाही, तर ते तिकडे जातं. ठीक आहे, ते पैसे आपल्याला मिळावे तर त्याच्यासाठी सरकारने एक म्हणजे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, म्हणजे आरबीआयने इतर बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. तर जो आरबीआयचा इनिशिएटिव्ह आहे तर त्याला आपण उद्गम पोर्टल म्हणतो. अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन. म्हणजे काय की आपण जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा कुठं काहीतरी पैसे डिपॉझिट केलेले आहे तर ते आपण विसरतो आणि ते आपल्याला परत मिळावे, त्यासाठी हा सरकारचा नवीन उपक्रम आहे. ठीक आहे, म्हणजे काय, विविध बँकांमधील दावा न केलेल्या किंवा अनक्लेम्ड ठेवी आहे तर त्याचे खाते शोधण्यासाठी, म्हणजे तुम्हाला फक्त हे पोर्टलवर जायचं आणि तुमचं नाव टाकायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की माझ्या ह्या बँकेत खातं आहे, त्या बँकेत खातं आहे, माझ्या पप्पांनी माझ्या आजोबांनी इथे इथे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे, तर त्याची नॉमिनी तुम्ही आहे. तर हे सगळं एका क्लिकवर कळेल तुम्हाला. तर त्यासाठी उद्गम पोर्टल आहे. यापूर्वी नागरिकांना दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेचा शोध घेऊन त्यावर दावा करण्यात यावा, यासाठी तुम्हाला सांगितलं तेच. वित्तीय सेवा विभागाने, हा ही गोष्ट लक्षात ठेवा, वित्तीय सेवा विभाग किंवा डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस
तर ह्यानी आरबीआय, सेबी आणि IRDAI यांच्या समन्वयाने ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 म्हणजे मागे काही दिवसाआधी आपकी पूंजी आपका अधिकार, युअर मनी युअर राईट ही मोहीम राबवली होती. म्हणजे तुम्ही जे काही डिपॉझिट केलेले आहे, तुम्ही विसरलेले आहे, ते तुमची पुंजी आहे, तुमचे पैसे आहे आणि तुमचा अधिकार त्यावर आहे. तर हे मोहीम राबवली होती जे विसरलेले लोक आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर हे कोणी राबवलेली होती? डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा वित्तीय सेवा विभाग. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दावा न केलेली विमा रक्कम आणि म्युच्युअल फंडातील रक्कम शोधण्यासाठी जे IRDAI आहे, म्हणजे हे जे IRDAI आहे ते काय म्हणतात, इन्शुरन्स ज्या कंपनी असतात तर त्यांची रेग्युलेटरी बॉडी आहे. तर त्यांचे विमा भरोसा काढलं होतं. आणि जे सेबी आहे तर त्यांनी मित्रा प्लॅटफॉर्म विकसित केलं होतं ह्याच गोष्टीसाठी. आणि जे आरबीआय तर त्याचं कोणतं आहे? आरबीआयचा उद्गम आहे. लक्षात काय ठेवायचंय? आरबीआयचं उद्गम. त्याच्यानंतर जे IRDAI त्याचं बिमा भरोसा. IRDAI म्हणजे बिमा, ऑब्व्हियसली इन्शुरन्स म्हणजे बिमा, तर ते लक्षात राहून जाईल. त्याच्यानंतर जे सेबी आहे, सेबीचं मित्रा. ठीक आहे, सेबीचं मित्रा. तर हे 3 गोष्टी लक्षात ठेवा उद्गम पोर्टलच्या. त्याच्यानंतर क्यू सेफ समिती. आता क्यू म्हणजे काय? क्वांटम विषयी इथं बोलत आहे. सेफ म्हणजे पुढे जाऊन आपल्याला क्वांटम कम्प्युटिंगचा काहीतरी धोका असेल तर त्याच्यासाठी आपण आधीच काहीतरी करून ठेवतोय, तर ते म्हणजे क्यू सेफ कमिटी बसली त्यासाठी. ठीक आहे. आता कोणी बसवलेली आहे? आरबीआयनी बसवली. ह्याचा अर्थ काय? की फायनान्शियल सेक्टर मधले काहीतरी आपल्याला धोका येईल पुढे जाऊन, तर तो आधीच आपण कसा धोका येऊ शकतो, काय येऊ शकतो, त्याच्याविषयी सोल्युशन काय येऊ शकतात, तर ते सगळं ठरवण्यासाठी एक समिती बसवलेली आहे आरबीआयने. ठीक आहे. क्यू सेफ म्हणजे काय? क्वांटम सिक्युअर अँड ॲडॅप्टिव्ह फायनान्शियल इकोसिस्टम. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, आता क्वांटम कम्प्युटिंग वगैरे काय असतं ते आपण सायन्समध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे आणि पुढे पण कधी सायन्समध्ये आलं तर ते आपण चांगल्या पद्धतीने बघू. पण तिथे लक्षात ठेवा की आपले जे नॉर्मल कम्प्युटर्स असतात तर ते 0 आणि 1च्या याच्यात चालतात. ठीक आहे. पण जे क्वांटम कम्प्युटर असतात ते 0 आणि 1 दोन्ही सोबत चालू शकतात. म्हणजे ते जे आपले क्लासिकल कॉम्प्युटर्स आहेत, जे आपले नॉर्मल कम्प्युटर्स आहेत, तर त्याच्यापेक्षा हजारो पटीने खूप जास्त वेगवान असतात. ठीक आहे. पुढे जाऊन ते आपले जे साधे कम्प्युटर आहेत त्यांना जाऊन रिप्लेस करतील. तर त्याच्यामुळे काय होईल? पुढे जाऊन नवीन नवीन काहीतरी धोके निर्माण होऊ शकतात. आता समजा तुम्ही घराला लॉक वगैरे लावलंय, तर एकदम भारी क्वालिटीचं लॉक लावलेलं आहे, ते कधी कोणता चोर तोडूच शकत नाही. पण आपल्याला माहित नाही ना पुढे जाऊन कोणता चोर कसा येऊ शकतो, पुढे जाऊन त्याला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी मिळाली तर तो कसा म्हणजे इझिली आपला लॉक तोडू शकतो. तर त्याच्यासाठी हे क्वांटम कम्प्युटरचे धोके आहेत तर ते घालवण्यासाठी जे आरबीआय आहे त्यांनी ही समिती नेमलेली आहे, क्यूसेफ समिती. क्यूसेफ क्वांटम सिक्युअर अँड ॲडॅप्टिव्ह फायनान्शियल इकोसिस्टीम. आता वित्तीय क्षेत्रावर क्वांटम तंत्रज्ञानाचा परिणाम अभ्यासणे आणि बँकिंग सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवणे. तर त्यासाठी हे क्यूसेफ समिती आहे आरबीआयची. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परवा. आता परवा म्हणजे काय? पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी. लक्षात ठेवा, ही एजन्सी आहे. म्हणजे असं काही नॉर्मल असं काही पोर्टल वगैरे नाही, एजन्सी आहे. पास्ट रिस्क अँड रिटर्न व्हेरिफिकेशन ही सेबीने काढली आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे हे मोस्टली जे एक्सचेंज म्हणजे आपण ट्रेडिंग वगैरे असतं नाही का, त्याच्यामध्ये ते नियमन करत असतं. तर ही एजन्सी आहे किंवा एक संस्था आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय की आता बऱ्याचशा ज्या कंपन्या असतात तर ते त्यांचे असेट खूप चांगले असंच दाखवतात, जेणेकरून म्हणजे आता समजा ही कंपनी आहे आणि ह्या 2 कंपन्या आहे, तर ह्या कंपनी जर त्या कंपनी म्हणजे समजा एक कंपनी ए आहे आणि ही बी आहे. ए कंपनी सांगितलं की माझ्याकडे 95% गुड असेट्स आहे, म्हणजे चांगले असेट्स आहेत, आणि ह्या कंपनी सांगितलं की 90% आहेत. ठीक आहे. तर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कराल? ऑब्व्हियसली ए मध्ये, बरोबर. पण हे व्हेरीफाय तुम्ही केलेलं नाही, ह्या कंपनीचे सांगितले त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवलाय, बरोबर. तर ही कंपनी खरंच सांगेल कशावरून? तर हे खरं सांगितलं त्यांनी, त्याच्यासाठी एक नवीन एजन्सी आहे. म्हणजे आता समजा तुमचा एखादा मित्र आहे तर त्याला समजा 95% भेटत आहेत. ठीक आहे, म्हणजे तो असं बोलत आहे 95%, पण तुम्ही त्याच्यावर खरंच विश्वास ठेवाल का? तोपर्यंत विश्वास नाही ठेवायचा जोपर्यंत म्हणजे तुम्ही त्याची मार्कशीट बघणार नाही. आणि मार्कशीट कोण देणार? आपले महाराष्ट्र बोर्ड किंवा कोणता पण बोर्ड आहे ती मार्कशीट देईल. तर तसंच हे मार्कशीट किंवा हे जे व्हेरिफिकेशनचं काहीतरी सर्टिफिकेट आहे तर ती देण्यासाठी एक नवीन एजन्सी काढलेली आहे. म्हणजे नवीन एजन्सी नाही, खूप वेगवेगळ्या एजन्सी आहेत. तर त्याच्यापैकी काही एजन्सी एक पहिली काढलेली आहे, ती केअर रेटिंग लिमिटेड आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या थर्ड पार्टी आहेत तर त्या काहीतरी नवीन काढणार, आणि त्या जे सांगितलं तुम्हाला कंपनी आहे तर तिने जे 95% त्यांच्याकडे गुड असेट्स आहेत ते सांगितलं होतं, तर ते असेट खरंच आहेत की नाही तर ते व्हेरीफाय करायसाठी एक नवीन एजन्सी असणार आहे. ठीक आहे. तर हे बघा, प्रारंभ करता कोण आहे म्हणजे किंवा लॉन्च बाय सेबी. ही एक समर्पित संस्था आहे किंवा डेडिकेटेड एजन्सी आहे, आणि तिचं डेटा पायाभूत सुविधा किंवा डेटा इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे. ठीक आहे. म्हणजे काय? एक नवीन एजन्सी पण असणार आहे आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चर पण असणार आहे. डेटा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? त्या कंपनीचा सगळा जो डेटा आहे तो गोळा होऊन एका ठिकाणी जाणार आहे. तो गोळा होऊन एका ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी जाणार आहे? ते जाणार आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा तिथे. ठीक आहे. तर त्यांचे जे डेटा सेंटर आहे तिथे असणार आहे. ठीक आहे. एक मिनिट.
त्याचे उद्दिष्ट काय? नियमाधीन बाजारातील संस्थांच्या म्हणजे जे रेग्युलेटेड मार्केट एंटिटीज आहेत, ज्या पण कोणत्या कंपन्या आहेत, तर त्याच्यातल्या भूतकाळातील कामगिरीच्या निर्देशांकांची पास्ट परफॉर्मन्स मेट्रिक्स म्हणजे त्याच्याकडे किती असेट्स आहेत किंवा मागे किती प्रॉफिट केलाय त्यांनी, ह्या सगळ्या गोष्टीचा डेटा गोळा करायचा आहे आणि ते व्हेरीफाय करायसाठी काही एजन्सी काढायच्या. ठीक आहे, तर अशी पहिली एजन्सी कोणती आहे? केअर रेटिंग्स लिमिटेड अशी एजन्सी आहे. प्रथम मान्यता प्राप्त परवा. ठीक आहे, लक्षात ठेवा, परवा इम्पॉर्टंट आहे खूप. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगितलं डेटा सेंटर नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स गोल्ड रिसिट्स. आता रिसिट्स म्हणजे काय? तुम्ही काहीतरी कुठं दिलं, ठीक आहे, म्हणजे काहीतरी गोळा केलं आणि त्याची रिसिट म्हणजे ते त्यांना भेटलं तर त्याची रिसिट असते, बरोबर, त्याचं काहीतरी कागदपत्र देतात, त्याला आपण रिसिट म्हणतो. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स, गोल्ड तुम्ही कुठे दिलेलं आहे त्याचं रिसिट भेटणं, त्याचं कागदपत्र भेटणं म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट आहे आणि ते मोस्टली इलेक्ट्रॉनिकच्या फॉर्म मध्ये मिळेल. ठीक आहे, म्हणजे मोबाईलवर किंवा कुठे पण. ह्याचा प्रारंभ कोणी केलाय? नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजे एनएसई आहे, तर त्यांनी केलेलं आहे, जिथं आपण ट्रेडिंग वगैरे करत असतो. ठीक आहे, एनएसईने केलेलं आहे. नियामक ऑब्व्हियसली सेबी असणार आहे. आता हे कसं असणार आहे की जे पण फिजिकल गोल्ड आहे म्हणजे ऍक्च्युअल गोल्ड तुमच्या हातात किंवा तुमच्या कानात नाकात जिथं कुठं असतं जे गोल्ड, तर ते गोल्ड, त्या गोल्ड विषयी गोष्ट होत आहे आणि ते गोल्ड तुम्हाला जे सेबी मान्यता प्राप्त काही तिजोरी असतात तिथे टाकायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्या बदल्यात आपल्याला एक रिसिप्ट मिळणार. ठीक आहे, जेणेकरून आपल्याकडे चोरी नाही झाली पाहिजे किंवा कोणत्या पण वेगळ्या गोष्टी असतात, तर त्याच्यासाठी आपल्याकडे ते असणार नाही फिजिकल गोल्ड, आपण तिथे जाऊन तिजोरीमध्ये ठेवायचा आणि आपल्याला त्याची रिसिप्ट मिळणार आणि ती रिसिप्ट आपण जेव्हा दाखवू तर तेव्हा आपल्याला परत आपलं गोल्ड मिळू शकेल. किंवा पुढे जाऊन फ्युचरमध्ये जाऊन समजा आता तुम्ही 50 रुपयाला गोल्ड घेतलं आणि एका वर्षाने जर 100 रुपये झालं, तर एक वर्षाने जर तुम्ही ती रिसिप्ट दाखवली तर तुम्हाला ते 100 रुपये परत मिळतील किंवा तुम्हाला ते गोल्ड परत मिळेल. ठीक आहे, किंवा तुम्ही ते डायरेक्टली ट्रेड करू शकाल इकडे तिकडे, म्हणजे डायरेक्ट रिसिप्ट वगैरे. तर नियामक कोण? सेबी आहे. नवीन ट्रेडिंग विभाग हे ट्रेडिंग सेगमेंट चालू केलेले आहे कोणी? एनएसई मध्ये. सेबी मान्यता प्राप्त तिजोरीमध्ये साठवलेल्या भौतिक सोन्याच्या म्हणजे जे फिजिकल गोल्ड असतं नॉर्मल वालं, तर त्याच्या मालकीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विमुद्रीकृत प्रतिभूती किंवा त्याला डिमटेरियलाइज्ड सिक्युरिटीज म्हणतात. तर हे हे आपल्या सेबीनी नियमन करत किंवा एनएसईनी काढलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रेन मुंबई. आता रेन मुंबई तर दोन शब्द आहेत, रेन आणि मुंबई, पाऊस मुंबई, मुंबईचा पाऊस, त्याच्यावर आधारित काहीतरी असणार आहे. आता हे काय? एक्सचेंज ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट किंवा एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह करार. आता डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय? डेरिव्हेटिव्हचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत, आता समजा एखादी तुम्ही काहीतरी करार केला आणि तिथं असं लिहिलेलं आहे की गोल्ड, हा जो गोल्ड आहे तर गोल्डच्या किमतीवर आधारित आपला करार असेल. म्हणजे काय की इथं समजा तुम्ही 10 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 10 वर्षांनी तुम्हाला किती रुपये भेटतील? 10 वर्षांनी गोल्डची किंमत जी असेल 10 रुपयाच्या मानाने, तिथं समजा 20 रुपये झालेली गोल्ड, 10 रुपयाचं गोल्ड आधी होतं, 10 वर्षांनी ते 20 रुपयाचं गोल्ड होत आहे, तर तुम्हाला 10 वर्षांनी किती? 20 रुपये मिळतील. तर म्हणजे गोल्डच्या आधारावर ह्या कराराची किंमत आहे, बरोबर. म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह आपण डिराव कोणा गोल्ड पासून केलेलं आहे. तर असे डेरिव्हेटिव्ह असतात. तर आता हे डेरिव्हेटिव्ह कशावर आहे? मुंबईचं पावसावर. तर अशा प्रकारचं पहिलं डेरिव्हेटिव्ह आहे की मुंबईच्या पावसाच्या आधारावर आपण काहीतरी करार केलेला आहे, त्या कराराची किंमत त्याच्यावर ठरणार. म्हणजे कसं असणार की आता पावसावर कोण कोण आधारित असतं किंवा कोणाचं कामकाज अवलंबून असतं? शेतकरी असतात, शेतकरी किंवा ज्यांचं टुरिझम सेक्टर आहे किंवा इतर कोणी जसं पॉवर प्लांट वगैरे आहे, तर ते यांचं जे काही कामकाज असतं ते सगळं पावसावर आधारित असतं. मग आता हे काय करणार की फ्युचरमध्ये जर पाऊस कमी झाला तर यांचा लॉस होईल, तर तो पाऊस कमी आला की नाही, तर त्याच्यासाठी हे आधीच काहीतरी म्हणजे बेटिंग म्हणजे काहीतरी जुआबाजी सारखं, तर त्या टाईपच थोडंफार आहे, म्हणजे ऍक्च्युअली तसं नाही पण त्या टाईपमध्ये. तर आधीच ते प्लॅनिंग करून ठेवणार किंवा आधीच ते ठरवणार की पुढं कमी पाऊस पडणार आहे, तर त्यासाठी ह्या जे रेन मुंबई नावाचे डेरिव्हेटिव्ह आहे तर तिथं इन्व्हेस्ट करतील. आणि जर खरंच पाऊस कमी पडला तर त्यांना जास्त पैसे मिळतील, आणि जर पाऊस कमी पडला नाही तर त्यांना पैसे मिळणार नाही, म्हणजे लॉस पण झाला. आणि म्हणजे त्यांना समजा शेतकरी आहे तर शेतकऱ्याला तिथला पण लॉस झाला, आणि जर पाऊस जास्त पडला तर तो त्यांनी जो इन्व्हेस्ट केलेला पैसा आहे तर तो पण त्यांना कमी मिळाला. पण जर जो शेतकरी आहे तर पाऊस म्हणजे त्यांनी इथं काहीतरी इन्व्हेस्ट केलं, त्याला वाटलं की पुढे जाऊन पाऊस कमी येणार आहे, तर त्यांनी इथे इन्व्हेस्ट केले आणि म्हटलं पाऊस कमी येणार आहे, तर काय होणार आहे? जर खरंच पाऊस कमी आला तर त्याला जास्त पैसे मिळतील. तर म्हणजे हा जो होणारा लॉस आहे तर तो तेवढा होणारा लॉस होणार नाही. ठीक आहे, तर हे आहे रेन मुंबई. तर हे म्हणजे सेबीनी मान्यता दिलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी जुव्यासारखंच आहे ते, म्हणजे जो ऑफिशियली आपण जुवा म्हणू शकतो. ठीक आहे, तर भारतातील सेबी मान्यता प्राप्त पहिला एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह करार आहे, एक्सचेंज ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट. प्रारंभकर्ता किंवा लॉन्च कोणी केलेलं आहे? नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज एनसीईडीईएक्स, तर त्यांनी हे लॉन्च केलेलं आहे. लक्षात ठेवा, हे विचारू शकतात. त्याच्यानंतर हवामान इन्क्युबेशन सेंटर.
आता इन्क्युबेशन म्हणजे काय, तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. इन्क्युबेशन म्हणजे अशी एखादी गोष्ट की जिथे एखादी व्यक्ती किंवा बरेचसे व्यक्ती येतात आणि त्यांना काहीतरी शिकवलं जातं, तर ते इन्क्युबेशन म्हणजे इथं येऊन त्यांना म्हणजे बाहेर जाण्यासाठी रेडी केलं जातं. तर इथे बाहेर जाऊन ते काय करणार आहे, स्टार्टअप वगैरे नवीन काढतात शिकून तिथे. तर हे हवामान इन्क्युबेशन सेंटर आहे. तर हवामान आणि वातावरण किंवा वेदर आणि क्लायमेट आहे, तर त्यांच्या स्टार्टअपसाठी. आता हवामान आणि वेदरचे स्टार्टअप काय असतील, की शेतकऱ्यांना माहिती पुरवणं, काहीतरी नवीन ऍप काढणं. तर हे सगळे हवामान रिलेटेड जे ऍप्स वगैरे आहेत, तर त्यांचे जे स्टार्टअप्स आहेत त्याच्यासाठी हे इन्क्युबेशन सेंटर आहे. भारतातील पहिले इन्क्युबेशन सेंटर आहे हवामानासाठी. म्हणजे तिथं जाऊन ते सगळ्यात ट्रेनिंग वगैरे देणार. प्रारंभ कोणी केलेला आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी, IITM पुणे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. IITM पुणे, पुणेवाल्यांनी सुरू केलेलं आहे हवामान इन्क्युबेशन सेंटर. त्यानंतर मॅकफिन मार्ट आणि मोर. आता मॅकफिन मार्ट आणि मोरचा फुल फॉर्म काय? मॉडर्नायझेशन ऑफ रुरल एंटरप्राइजेस. आता आणि जे मॅकफिन आहे, आता मॅक मध्ये काय दिसतंय? मशीन वगैरे, मशीन. आणि द फायनान्स, फिन म्हणजे फायनान्स. मार्ट म्हणजे जिथं आपण काहीतरी घेतो, डी मार्ट वगैरे तुम्ही ऐकलं असेल, डी मार्ट, किंवा तुम्ही गेले पण असतील. तर डी मार्ट म्हणजे काय? जिथं एकत्र गोष्टी बऱ्याचशा विकल्या जातात, तर ते म्हणजे मार्ट. ठीक आहे. आता फिन आणि मेक म्हणजे जे मशीन्स आहेत ते, आणि फायनान्स, तर त्यांचं एक मार्ट आहे. म्हणजे इथं असं एखादी गोष्ट असणार तिथं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळणार. तर हे प्रारंभ करता कोण आहे? सिडबी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि एमएसएमई, जे एमएसएमई परिसंस्था आहे किंवा मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस वगैरे जे काही आहेत, तर त्यांना मशीन्स वगैरे लागतात. तर त्या मशीन त्यांना एका जागी मिळाव्या. आता काही समजा लाईटच आहे, तर लाईटवाल्यांना काही काच लागतात, किंवा जे गाडीचं आहे त्यांना काही प्लास्टिक लागत असतील, तर वेगवेगळे एमएससी आहे, तर वेगवेगळ्या एमएससी ला वेगवेगळे काहीतरी पार्ट लागतात. पण अशी काही एमएसएमई असतात की त्यांना दोन्ही काच पण लागू शकते आणि प्लास्टिक पण लागू शकतं. तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणून घेता येऊ नये, म्हणजे घेता येऊ नये म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागू नये म्हणून एक नवीन डायरेक्ट फिनटेक मार्क काढलेला आहे, जिथं सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात. ठीक आहे. तर ते आहे मेकफिन मार्ट. मॅकफिन मार्ट म्हणजे इथं मशीन आणि फायनान्स वगैरे सगळं मिळेल. यंत्रसामग्रीची उपलब्धता व वित्त पुरवठ्यासाठी, म्हणजे फायनान्स आणि मशीन वगैरे सगळं. आता हे एमएसएमई परिसंस्था किंवा इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी आहे. आणि मोर म्हणजे काय? मॉडर्नायझेशन ऑफ रुरल एंटरप्राइजेस, म्हणजे हे जे एमएसएमई वगैरे आहे तर त्याच्यासाठीच. तर हे 2026 ते 2029 दरम्यान 10,000 ग्रामीण सूक्ष्म व कारागीर उद्योगांचे आधुनिकीकरण करण्यासाठी, म्हणजे तेच एमएसएमईचे आधुनिकीकरण करण्यासाठी हे मोर किंवा मॉडर्नायझेशन ऑफ रुरल एंटरप्राइजेस आहे. तर ही इनिशिएटिव्ह आपल्या सिडबीनी काढलेलं आहे. हे दोन इनिशिएटिव्ह लक्षात ठेवा. कोणते? मॅकफिन मार्ट आणि मोर. त्यानंतर उर्टन आणि धिरवली कोळसा खाणी. आता झालं काय होतं, म्हणजे आतापर्यंत जे आपलं कोळसा खाणी आहे, तर मोस्टली सगळे सरकारच्या अंडरच येतात. म्हणजे कोल इंडिया लिमिटेड वगैरे जे काही असेल कंपनी भारत सरकारची, तर तेच सगळं खाणीतून, म्हणजे जे कोळसा खाण आहे, आता ही कोळसा खाण आहे, तर त्यातून जो कोळसा आहे, तर तो कोळसा काढण्याचं काम आणि इकडे तिकडे विकण्याचं काम सगळं आपली जी सरकारी संस्था आहे किंवा सरकारी कंपनी आहे, तर ती करायची, गव्हर्नमेंट कंपनी करायची. आणि फक्त इथून काढायचं असेल स्वतःच्या उपयोगासाठी, म्हणजे एखादी प्रायव्हेट कंपनी आहे, समजा स्टीलची आहे, पण त्या स्टीलच्या कंपनीला इलेक्ट्रिसिटी लागतं, तर ते काय करतात? स्टीलची कंपनीवाले स्वतःचा कोळसा काढतात आणि स्वतःसाठी इलेक्ट्रिसिटी बनवतात. पण ती इलेक्ट्रिसिटी किंवा तो जो कोळसा आहे तो दुसऱ्यांना विकू शकत नाही, तो कोळसा दुसऱ्यांना विकू शकत नाही. तर म्हणजे काय, की ते फक्त काढायचं काम करतात स्वतःच्या उपयोगासाठी. तर ते आधी आतापर्यंत असं होतं. पण आता गव्हर्नमेंटने नवीन काढलेलं आहे कमर्शियल कोल ऑक्शन. म्हणजे काय, की आता हा जो इथला कोळसा आहे, तर गव्हर्नमेंट तर काढणारच, सोबतच जे प्रायव्हेट कंपनी आहे त्या इथला कोळसा पण काढणार आणि दुसऱ्यांना विकणार पण. आतापर्यंत फक्त काढू शकत होते, विकू शकत नव्हते. आता काढू पण शकत आहेत, विकू पण शकत आहेत. त्याला आपण कमर्शियल कोल ऑक्शन म्हटलेलं आहे. आणि हे आता रिसेंट डेव्हलपमेंट आहे. तर उर्टन कोळसा खान ही अशी पहिली खान झाली आहे की जी आता कमर्शियल कोल ऑक्शन मध्ये पहिल्यांदा विकली गेलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्या दोन्ही खाणी, उर्टन आणि धिरवली, ह्या दोनच्या दोन्ही मध्य प्रदेशात आहे. हे विचारू शकतात कुठे आहे म्हणून. तर उर्टन कोळसा खान अनुपूर जिल्ह्यात आहे, अनुपपूर जिल्हा. आता व्यावसायिक कोळसा लिलाव किंवा कमर्शियल कोल ऑक्शन आहे, तर त्या व्यवस्थेअंतर्गत उत्पादन सुरू करणारी भारतातील पहिली भूमिगत कोळसा खाण आहे. म्हणजे जमिनीच्या आतील जो कोळसा आहे तर तो काढायसाठी आणि तो विकायसाठी हे आहे. ठीक आहे. आता ही कोणत्या कंपनीला देण्यात आली, ती कंपनीचं नाव पण लक्षात ठेवा, JMS मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड. तर त्या कंपनीला देण्यात आलेलं आहे ही खाण. त्यानंतर धिरवली कोळसा खाण ही दुसरी खाण आहे आणि ही सिंगरौली जिल्ह्यात आहे. लक्षात ठेवायचं, धिरवली, सिंगरौली, रवली. ठीक आहे, रवली, धिरवली आणि सिंगरौली जिल्हा. आता इथली ही खाण आहे, ही कोणाला देण्यात आली आहे? महान एनर्जेन लिमिटेड, तिला देण्यात आलेली आहे. ठीक आहे. ही आहे उर्टन आहे, ती अनुपूर जिल्ह्यात आहे. आणि दिली कोणाला आहे? ती JMS ला. ठीक आहे, JMS ला दिली आहे. आणि त्याच्यानंतर धिरवली आहे. धिरवलीसाठी रवलीला सांगितलं होतं सिंगरौली आणि कोणाला? महानला.
महान एनर्जी लिमिटेडला. तर हे 2 लक्षात ठेवा. त्यानंतर शॉर्ट्समध्ये पहिलं तामिळनाडू. तामिळनाडू आता हे भारतातील सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे राज्य झालेले आहे. म्हणजे जे ओशन मधले जे मासे आहेत ते सर्वाधिक उत्पादन करणारे. आणि मागं पण आपण केलं होतं, भारताचा क्रमांक किती आहे, मागं काही महिन्याआधी आपण भारताचा क्रमांक बघितला होता ओव्हरऑल फिशिंग सेक्टरमध्ये. तर भारत सेकंड क्रमांकावर आहे, ठीक आहे, फिशिंग मध्ये. आणि तामिळनाडू भारतात पहिल्यांदा आहे जे सागरी मासे आहेत. तर त्याच्यासाठी भारतातील सर्वाधिक सागरी मासे उत्पादन करणारे राज्य तामिळनाडू आहे. दुसऱ्या नंबरवर गुजरात आहे, तिसऱ्या नंबरवर केरळ आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा 3D सेमीकंडक्टर चिप पॅकेजिंग युनिट. आता चिप चिप कशासाठी लागतं, कोणतं पण एखादी डिव्हाइस आहे, तुमचं मोबाईल आहे त्याच्यामध्ये पण चिप आहे, कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये चिप लागतं. तर हे जे चिप्स आहेत तर ते आपल्या भारतामध्ये खूप कमी उत्पादन होतं, आपण मोस्टली बाहेरून आणत असतो. तर भारतामध्ये त्यांनी काय केलंय, 3D सेमीकंडक्टर चिप पॅकेजिंग, म्हणजे एखादी चिप आहे तर त्याला बरोबर पॅकिंग करायची आहे. कशासाठी, दुसरीकडे कुठे पण लावता आली पाहिजे, मोबाईल मध्ये लावता आली पाहिजे, त्यासाठी बरोबर पॅकेजिंग करावं लागतं, ठीक आहे. तर ती पॅकेजिंग साठीचं युनिट भारतामध्ये केलेलं आहे. आणि हे 3D सेमीकंडक्टर वाला आहे, ठीक आहे. 3D म्हणजे आतापर्यंत कसं असतं, की समजा बुक आहे, तुमचं तुमचा एक टेबल आहे, टेबलवर तुम्ही एक बुक ठेवलाय आणि दोन बुक ठेवलाय, तीन बुक ठेवले, असे साईड साईडला ठेवले आहे बुक. तर ह्याच्यामुळे काय होतं, स्पेस खूप जास्त लागते, जागा खूप जास्त लागते. पण 3D केलं म्हणजे काय होईल, की समजा हे टेबल आहे, टेबलवर तुम्ही बुक ठेवलं एक, तर त्या बुकवर आणखी एक बुक ठेवलं आणि त्या बुकवर आणखी एक बुक ठेवलं, म्हणजे तुम्ही काय केलं, 3D बनवलंय त्याला. म्हणजे एकावर एक बुक ठेवलेलं आहे आणि एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे तुमचं स्पेस कमी लागला. तर असं 3D असतं ते. तर सेमीकंडक्टर चिप पण अशी एक आहे, तर त्याच्यावर एक चिप ठेवली, त्याच्यावर एक चिप ठेवली, अशा 3-4 चिप्स एकावर ठेवल्या म्हणजे ते 3D सेमीकंडक्टर चिप झाली. तर असं पॅकेजिंग युनिट भारतामध्ये पहिलं आहे. कुठं, इन्फो व्हॅली भुवनेश्वर ओडिसामध्ये. लक्षात ठेवा, भारतामध्ये पहिले इन्फो व्हॅली भुवनेश्वर ओडिसा. त्यानंतर विमा क्षेत्रात 100% FDI. आता हे आपण मागे केलं होतं, एक बिल आलं होतं मागं, सबका विमा सबकी रक्षा. आता ह्याच्या अंतर्गत जे विमा क्षेत्र होतं त्याच्यामध्ये 74% आतापर्यंत FDI येऊ शकत होतं. विमा क्षेत्र किंवा जे इन्शुरन्स सेक्टर आहे त्याच्यामध्ये FDI म्हणजे काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आपण त्याला मराठीत काय म्हणतो, परकीय थेट गुंतवणूक, ठीक आहे. तर ही परकीय थेट गुंतवणूक आतापर्यंत 74% येत होती आणि आता 100% यायला लागली आहे, ठीक आहे. आता नोटिफिकेशन आलंय आणि हे बिल होतं डिसेंबर 2025चं, 26चं, आणि आता हे आपण नोटिफिकेशन काढून अलाउ केलेलं आहे. स्वयंचलित मार्गाने. आता हे ऑटोमॅटिक रूट आहे, एक ऑटोमॅटिक रूट असतो आणि गव्हर्नमेंट म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे गव्हर्नमेंटची जास्त काही परवानगी न घेता आपण डायरेक्टली 100% इथं गुंतवणूक करू शकतो. आपण म्हणजे समजा हा भारत आहे आणि आपल्याला USA मधून आपल्या इन्शुरन्स कंपनीमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट येत आहे, तर ती 100% आपली भारतातली कंपनी आहे तर तिला विकत घेऊ शकतो, ठीक आहे. ते 100% परकीय थेट गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली आहे. सबका विमा सबकी रक्षा नावाचं एक ऍक्ट आला होता 2025ला. तर त्याच्या अंतर्गत विमा क्षेत्रातील FDI मर्यादा 74%वरून 100% करण्यात आलेली आहे. ही फॅक्ट लक्षात ठेवा, ही आपण ऑलरेडी कव्हर केली होती, तर परत लिहून दिलेली आहे. त्यानंतर IRDAI चे ध्येय किंवा विजन. आता हे विजन पण लक्षात ठेवा, कारण की हे PIB मध्ये हायलाइट करून दिलेलं होतं, डायरेक्ट तिथं म्हणजे काही शॉर्ट मध्ये देतात, तर त्या शॉर्ट मध्ये पण हे ध्येय दिलं होतं, ते लक्षात ठेवायचं आहे. काय IRDAI चे ध्येय किंवा विजन काय, 2027 पर्यंत सर्वांसाठी विमा किंवा इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047. तर हे ध्येय लक्षात ठेवा, इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047. त्यानंतर भारताचा क्रमांक, जे प्रीमियम आहे, प्रीमियम म्हणजे किती रुपयाचा आपण हे घेतो, तर त्या व्हॉल्यूम नुसार जगातील 10वी सर्वात मोठी आपली विमा बाजारपेठ आहे. किंवा म्हणजे हे एक स्विस रे रिपोर्ट आहे, हे स्विस नाव लक्षात नाही ठेवलं चालतंय, फक्त एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. प्रीमियमच्या प्रमाणानुसार, हे प्रीमियमच्या प्रमाणानुसार आहे, भारताचा 10वा क्रमांक आहे पूर्ण जगभरात. त्यानंतर भारत भूतान मिस्टिक माउंटन टूर. आता हा टूर कसा आहे, भारत आणि हा जो भूटान आहे, तर ह्यांच्यामध्ये पूर्ण जे काही टुरिझम आहे तर सगळं दोन्ही देशामधले एकत्र झालं पाहिजे, ठीक आहे. तर हे कोणी चालू केलेलं आहे, IRCTC, ठीक आहे. IRCTC तुम्हाला माहिती आहे, इंडियन रेल्वेची एक जे केटरिंगची वगैरे कंपनी आहे, इंडियन रेल्वेच्या अंडरच. तर हे प्रारंभ करता IRCTC आहे. तर त्यांनी भारत आणि भूटान मिस्टिक माउंटन टूर केलेला आहे, सुरू नवी दिल्ली पासून सुरू होणार आहे. 14 दिवसांचा पर्यटन सहल असणार आहे. रेल्वे आणि रस्ते दोन्ही असणार आहे इथं, लक्षात ठेवा, फक्त रेल्वे नाही, रेल्वे आणि रस्ते दोन्ही आहे. म्हणजे काय, की हा भारत आहे आणि इथं भूटान आहे, तर इथून तुम्ही रेल्वेने सुरुवात केलं इथपर्यंत जाणार, पण मध्ये मध्ये काही म्हणजे काही नवीन नवीन आपल्या गोष्टी बघायच्या आहेत, किंवा काही टुरिझमचे काही स्पॉट्स आहेत ते बघायचे आहेत, तर इथं थांबणार ट्रेन, इकडे रस्त्याने जाणार, इथं बघून पुन्हा वापस येणार. तर अशी पूर्ण ट्रेनची रूट असणार, ट्रेन आणि रस्त्याचं, ठीक आहे. त्याच्यानंतर मिलियन माइंड्स टेक पार्क. आता मिलियन माइंड्स टेक पार्क, आता हे काय, तंत्रज्ञान नवोपक्रम किंवा ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो, जे AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स किंवा याच्यासारखे जे नवीन नवीन गोष्टी येत आहेत, तर त्यामध्ये गुजरातला
पुढे नेण्यासाठी हे मिलियन माइंड्स टेक पार्क आहे. तर ऑब्व्हियसली कुठे असणार आहे? गुजरातमध्ये. तर गुजरातच्या अहमदाबाद मध्ये आहे काय? मिलियन माइंड्स टेक पार्क. त्यानंतर भारतातील पहिली AI सक्षम फिजिटल बँकिंग शाखा. फिजिटल म्हणजे काय? फिजिकल प्लस डिजिटल म्हणजे फिजिटल. ठीक आहे. आता ही बँकिंग शाखा आहे भारतातील पहिली AI सक्षम फिजिटल. आता ही गुवाहाटी आसाम मध्ये आहे आणि कोणी काढलेली आहे? स्लाइस स्मॉल फायनान्स बँक. आता हे लक्षात ठेवायचं आहे. फिजिटल 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 म्हणजे फिजिकल आणि डिजिटलला आपण स्लाइस करतोय, इथून कापतोय म्हणजे आपण स्लाइस केलं. फिजिकल वेगळी झाली, डिजिटल वेगळी झाली. पण हे जर स्लाइस नाही केलं तर आपण एकत्र करू शकतो. तसं लक्षात ठेवायसाठी सांगतोय. स्लाइस स्मॉल फायनान्स बँक. तर हे लक्षात ठेवा. प्रारंभ करता कोणी चालू कोणी केली आहे? स्लाइस स्मॉल फायनान्स बँक. तर त्यांनी फिजिटल बँकिंग शाखा चालू केली आहे भारतातील पहिली. तर फिजिटल बँकिंग म्हणजे काय असतं? डिजिटल तंत्रज्ञान, जसं ऍप किंवा ऑनलाईन पोर्टल्स वगैरे असतात ते, प्लस जे प्रत्यक्ष बँक शाखा असतात जे आपल्याला सगळ्या ठिकाणी बिल्डिंग्स दिसतात, तर त्या बिल्डिंग्स, तर हे यांचा संगम असलेले एक बँकिंग मॉडेल आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. कुठे आहे ते? आसाममध्ये, गुवाहाटी. तर अशा प्रकारे आपले इकॉनॉमिक्स संपलेलं आहे. चलो फिर बाय बाय.